नमस्कार, आपलं नाव? मी नंदिता अवसरमोल, इथे न्यू जर्सीत असते आणि आज इथे लिबर्टी पार्कमध्ये आम्ही सर्व जमलो आहोत. गुजरात येथील उन्हामध्ये जे गोहत्या म्हणा किंवा मृत गायीचे कातडे सोलण्याच्या संदर्भात जी मारहाण करण्यात आली दलितांना, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. अच्छा, आज जे तुम्ही इथं निषेध सभा साठी जमा झाले, तर तुम्हाला काय वाटतं, तुमची काय अपेक्षा आहे या सभेच्या मागे? मुख्यतः आम्ही 3 मुख्य कारणं बघतो आम्ही आमच्या ह्या एकत्रित येण्यामागे. तर पहिली गोष्ट म्हणजे शासनापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे की जगभरात आंबेडकरवादी लोक आहेत ज्यांचं लक्ष आहे आणि भारतातील दलितांवरती जे अत्याचार होत आहेत त्याची आम्ही नोंद घेतो आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा संघर्ष इथनं सुरू ठेवणार. दुसरं, ह्या सर्व प्रकरणामध्ये असं दिसून येतं की संविधानामध्ये सर्व सोयी आहेत, सगळे क्लॉजेस आहेत, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि एक असं जाणवतं की सरकारचा पूर्ण हेतू आहे की संविधान बदलावं, पण ज्या पॉलिटिकल सेन्सिटिव्हिटीज आहेत, आता जे इलेक्शन्स असतात किंवा अनेक अधिक कारणांचे जे गठबंधन असतात, त्या कारणाने कदाचित ते तसं करू शकत नाही आहेत. म्हणून त्याचा विपर्यास करून त्याचे विपरीत पद्धतीने दलितांवरती अन्याय कसे वाढवता येतील ह्याच्याकडे जो कल आहे, तर त्यांना एक संदेश द्यायचा आहे की इतकं सहज सोपं नाही आहे. देशामध्ये जे दलित आहेत त्यांच्या पाठीशी एक भक्कमपणे असे विदेशात गेलेले, जे अजून सक्षम स्थितीत गेलेले दलित बांधव आहेत त्यांचे ते आहेत. आणि त्याचप्रमाणे मग ह्या आमच्या निषेध मोर्चातनं आणि एकत्रित येण्यातनं त्यांना हा धीर मिळावा की तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आणि त्यांचा जो लढा त्यांनी सुरू केला आहे गुजरातमध्ये, आता दलित अस्मिता यात्रा काढत आहेत ते, तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या अस्मितेला आम्ही आमच्या पद्धतीने अजून उजळवतो इथे, याची त्यांनी नोंद घ्यावी, ह्याचे तिहेरी उद्देश आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही आज म्हणजे एकदम ठळक साथ आहे तुमची त्यांना, ते नक्कीच त्यांना सांगण्यासाठी आज इथं जमा झाले.